टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विक्रोलीमधील वर्षानगर परिसरामध्ये राहणारे नागरिक हे जीव मुठीत घेऊन राहत आहेत। हा संपूर्ण परिसर बघितला तर हजारो लोक या भागामध्ये राहतात आणि बघायला तर 1 2 3 4 5 असे 10 ते 15 मजल्यापर्यंत असे लोक वरती डोंगरापर्यंत गेलेले आहेत। त्या बाजूला हिरानंदानीचा परिसर आहे, त्या भागातून थोडासा डोंगर आहेत, त्यांनी वॉल कंपाऊंड सुद्धा केलेले आहेत। पण तरी सुद्धा तिकडून जे काही माती असेल किंवा संपूर्ण परिसर डोंगर आहे, त्या डोंगरातून कधी पाऊस आला किंवा वादळ आलं, वारा आला तर त्यामुळे झाड असेल किंवा डोंगर असतील किंवा भिंत असतील कोसळण्याची शक्यता असतात। हे जे झाडं आहेत या ठिकाणी थोडासा भाग काही खचलेला आहे असं हे नागरिक इथं सांगतायत। पूर्ण झाडं झुडपं आहेत, त्यामुळे ती माती सैल होते आणि बऱ्याचदा इथल्या भाग कोसळण्याची शक्यता होती। हळूहळू छोटा छोटा भाग कधी कधी कोसळत असतो आणि या भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागतं। तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर हे एक घर आहे, या घराची सुद्धा भिंत आपल्याला तडे पडलेले आता पाहायला मिळतात। जवळपास हात पूर्ण भिंतच ही सुटलेली आहे, माझा पूर्ण हात त्या घरात जातोय एवढी अशी ही भिंत खचलेली आहेत। ह्या बाजूने सुद्धा ही भिंत खचलेली आहेत आणि माझं कॅमेरामॅन योगेश सांगेल की या बाजूने सुद्धा या घराची भिंत खचलेली आहेत। हा इथला जो मलबा आहे हा सुद्धा वारंवार खचतो आणि यातले नागरिक या ठिकाणी माती असेल काय असेल ते टाकतात आणि ह्याच त्या घराची भिंत आहे ती खचलेली आहेत। बघू शकतो की त्यांच्या ज्या विटा आहेत त्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्यांचं काहीतरी काम चालू असतं इथं राहण्याचं। पूर्ण ही त्यांनी पर्यायी व्यवस्था त्याला करून ठेवलेली आहेत, मात्र पूर्ण ही भिंत आहेत ती याची निघालेली आहेत। पूर्ण खालचं घर सुद्धा बघू शकतो की ते असं खचलेलं आहेत आणि अगदी जीव मुठीत घेऊन या भागातले लोक या ठिकाणी ही राहत असतात। प्रशासनाचं पूर्णपणे या भागातील लोकांकडे दुर्लक्ष आहे, त्यामुळे नागरिकांची वारंवार मागणी की आम्हाला काहीतरी सरकारकडनं किंवा या भागातनं जे नागरिक त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहेत। या दुसरी एक भिंत आपण बघू शकतो की पूर्ण घरचं घर याच्यातनं सुटलेलं आहेत। भिंतीला भिंत असते ते ग्रीप असते, ते ग्रीप निघालेले आहेत आणि जवळपास खालून बघायला गेलं तर 6 इंच आणि वरतून जवळपास 1.5 फूट ही भिंत पूर्ण बाहेर निघालेली आहेत आणि कधी पण ही भिंत कोसळू शकतात। या भागामध्ये हजारो नागरिक राहतात आणि या ठिकाणी कुठली शासन येत नाही, प्रशासन येत नाहीत, कोणी त्यांना मदतीला येत नाहीत। काय सांगाल, इथं भिंत दरड कोसळली आहे, रात्री 2 लोक मेलेत, इथला सुद्धा भाग खचण्याच्या मार्गावरती आहेत, घरांचं सुद्धा नुकसान होते, काय सांगाल? अच्छा, नुकसान कंप्लेंट डाला कितना बार हम लोग सुना नहीं, कोई सुनता नहीं, कोई सुनवाई भी नहीं है इधर। कोई कोणाकडे कंप्लेंट करता तुम्ही, किसकी तरफ कंप्लेंट करते? कल्याण सोसाइटी से। सोसाइटी की तरफ महापालिका के पास जाते कभी, उनके पास तक जो कुछ कंप्लेंट करते? हाँ, कंप्लेंट किया है कई बार, कोई सुनवाई नहीं है इधर। हाँ, काय मन संरक्षण हित के लिए 2-3 बार लेटर गया यहाँ से हमारा जी, लेकिन अभी तक खाली वही नारियल टूटा है, लेकिन कोई ये बनाने के लिए अभी तक आया नहीं। किसने नारियल तोड़ा था यहाँ पे? अभी पार्टी लेवल के ही आते हैं, कभी भाजपा वाले आते हैं, कभी कांग्रेस वाले आते हैं, कभी कोई आता है, कभी कोई आता है, तोड़ के नारियल जाता है, लेकिन अभी तक कोई काम नहीं किया इधर। क्या क्या समस्या है यहाँ पे? सबसे ज्यादा समस्या सर खाली पायरी का, ये जाने आने का सुरक्षण भीत का, पब्लिक को डर यही है। देखिए अभी नीचे से ऊपर तक अब पूरा दीवार फट गया है, अब वहाँ से नीचे से पूरा काम हो जाए यहाँ तक तो बहुत सारे लोग को आने जाने का तकलीफ है, पूरी पब्लिक उतरती है डोंगर से। बोल सकते हो कि ये नेक्स्ट डिजास्टर है, डिजास्टर ये प्लेस है। ये वॉल आप देखोगे तो कभी भी गिरेगा ये, आप अगर कॉर्नर से जाओगे नीचे से ये गिरेगा ही। मैं बोल रहा हूँ ये गॉड ग्रेस अभी तक रुका हुआ है, अदरवाइज ये जाएगा नीचे। तो बहुत इंपॉर्टेंट है, बहुत सारा महाड़ा आमदार खासदार सबको लेटर दिया हुआ है, बहुत सारा लेटर है मेरे पास तो बंच है पूरा। कोई दीवार नीचे छोड़ दिया है, मतलब वो बनाने का फायदा ही नहीं, बहुत कुछ इशू है। बट ये तो बहुत डेंजर, ये दीवार बहुत डेंजर है। तर ही जर भिंत जर कोसळली तर या वरच्या घरावरती कोसळली तर हे सगळं जाणार खाली। इकडे या बाजूला आपण दाखवूया की जर या तुम्ही दादा याच्या खाली जवळपास 4 ते 5 घर आहेत, म्हणजे असे टप्प्याटप्प्याने घर आहेत तिकडे, आणि समजा ही जर भिंत कोसळली किंवा इथलं काही अंत खचलं तर वरती सुद्धा जवळपास 4 ते 5 घर आहेत, म्हणजे ते सुद्धा पूर्ण सुद्धा मोठं धोका किंवा दुर्घटना होऊ शकते। महापालिकेला विनंती की त्यांनी या लोकांकडे लक्ष द्यावे, काय सांगाल महानगरपालिकेला? महानगरपालिकेला हीच विनंती आहे की बाबा काहीतरी त्यांचं लक्ष द्या इकडं, आणि ही जर भिंत गेली खाली तर खूप माणसं मरणार, काही पण होणार। खाली पण रूम आहेत, वरती पण रूम नाही, हाच एक मेन रस्ता आहे आम्हाला यायला जायला, तर त्यांना विनंती आहे की काहीतरी करावं इथं। किती लोक राहतात साधारण या परिसरामध्ये?
आता ह्या परिसर खूप मोठा आहे. खाली तुम्ही जर बघायला गेलं तर 3 की 4 रूम आहेत खाली, आणि हा एक मेन रस्ता आहे. मेन रस्ता तो वरपर्यंत जातो. जर आता सध्या काहीतरी वरती झालं तर ह्याच रूटनी जाणार आहे आपण वरती, तर ते पूर्ण बंद होईल जर ही भिंत गेली खाली. समजा एखादी दुर्घटना घडली त्या भागात रस्ते नाही वरती जायला किंवा ॲम्ब्युलन्स जायला रस्ता नाही, ॲम्ब्युलन्स काय माणसं लागेल, खूप लांब आहे तो, तिकडनं फिरून इकडे यावं लागेल तुम्हाला, वरतून फिरून यावं. जर चुकून दुर्घटना घडली तर पटकन अशी व्यवस्था या भागामध्ये रस्ते नाही किंवा जायला वगैरे समजा पायऱ्याने एकदम निमुडते आहेत. म्हणजे दुसरा रस्ताच नाही, ऑप्शन नाही तुम्हाला, तिकडनं जावा किंवा ती एक दुसरी पायरी खूप लांब आहे, त्यापर्यंत काय त्या इन बिटवीन काहीतरी होणार वरती. म्हणजे ॲम्ब्युलन्स किंवा पोलीस ते नाही जाऊ शकत जर ही भिंत गेली खाली. आता बघ ही भिंत म्हणजे पूर्ण पडण्याच्याच मार्गावर आहेत, आणि ह्या लोक असतील किंवा खालचे असतील, तुम्ही या भागात राहता, तुम्हाला पण जीव मुठीत घेऊन कसं राहतात? कसं पण आता काय करणार, आता इथंच आपण इथं शाळा शिकली, इथं सगळं झालं, आता हेच काय करणार, कुठं जाणार? हाच एक घर आहे. मुंबईत दुसरं घर घेणार आहे एवढं सोपं नाही आम्हाला. किती वर्षापासून राहता? आम्ही इथं बॉर्न अँड बॉटम इथंच आहोत. तुम्ही इथे राहतात, मी आता वरती जाणतो, म्हणजे तुम्ही आता खूप वर्षापासून राहतात, मात्र वरती सुद्धा आता नवीन नवीन घरं बांधतात. काही 15 लाख रुपयाला नवीन घर मिळतं, बाहेरचे लोक येऊन इथं घरं बांधतात, असं काय आहे का? होतं ते सगळं, ते आता ते करणारे आहेत, ते करतात, पण लोकांना जे घेतात विकत त्यांना पण बघायला पाहिजे की बाबा हा सेफ आहे की नाही, हा लिगल आहे की नाही. जर ते घेतात त्यांची पण चुकी आहे, त्यांना घ्यायला नको आहे. आणि सेफ्टी फर्स्ट आहे त्यांची, ती वरती जर सेफ नाही नका घेऊ. या वरती संपूर्ण परिसर हा लिगल आहे की अनलिगल आहे? ही लिगल आहे, खूप जुनी झोपडपट्टी. वरती काहीतरी असेल बाबा, काहीतरी बाउंड्री लाईन आहे तिकडे, त्याच्या वरती जर गेलं तर ते इलिगल आहे. मग त्या वरती भागामध्ये समजा लोक इथे, तुम्ही आता बॉटम इथं राहता, तुमचा जन्म इथं झालेला आहे, तुम्हाला ज्या सुविधा मिळत नाही, मात्र वरती आणता जे नवीन घरं बांध त्यांना पाणी असेल, इलेक्ट्रिसिटी. 30-35 वर्ष झालं हे सगळं करायला, म्हणजे त्यांना अजून 20-25 वर्ष जाणार आहे ते सगळं भेटायला, ऍटलिस्ट ही भिंत तरी पण काय ना काहीतरी काम होतं वरती. आता काय झालं काय माहित, काहीतरी दुर्घटना झाली आज तर ह्या भागामध्ये बाजूला कोणी मेलं तरी लोकांना लवकर कळत नाही, कारण दाटीवाटी डोंगर विभाग आहे इथं. सेफ्टी म्हणजे सेफ्टी वॉल आहे, पावसाळ्यात ते पाहिजे. तर निदान पावसाळ्यासाठी तरी जी सुरक्षा भिंत असेल किंवा काहीतरी व्यवस्था आहे नागरिकांना करावी, जेणेकरून या लोकांना त्रास होणार नाही. रात्री झोपताना आपण सकाळी उठणार तेव्हा जिवंत असणार की मेलेले असणार हे सुद्धा लोकांना माहीत नाही. बाजूला एखादी दुर्घटना घडते ते सुद्धा लवकर कळत नाही. त्यामुळे संपूर्ण परिसर नागरिक हे आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहतात, आणि जे या ठिकाणी ज्या लोकांना जन्म झालेला आहे, ज्या लोकांना कायम वर्षानुवर्ष राहतात, त्या लोकांना सुद्धा हा न्याय मिळत नाही आणि बाकी लोकांना न्याय मिळतो, अशी या लोकांची मागणी. तर प्रशासनानं आमच्या मागणी लवकर पूर्ण करा अशी मागणी या भागातील लोक करत आहेत. कॅमेरा पर्सन योगेशसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.